श्री स्वामी समर्थ. हे बघा, गहू किती मस्त उतरलेला आहे. किती असं एका दोरीत उतरलेलं आहे. आणि वाफे पण एकदम ट्रॅक्टरवाल्याने असे नाजूक पाडून दिले की जेणेकरून भरायला सोयीस्कर जाईल. बघा हे किती भारी बरं हे झालेले वाफे पडलेले. इकडे ऊस केलेला आहे. हे 8 दिवसाचा गहू. आणि आता 1 महिना होईल ऊसाला. असे उतारा अजून चालू झालेला आहे. थंडी असल्यामुळं ऊस लवकर उतरत नाही. हे बघा कसा कोंब निघू राहिला. जास्त खोल गेल्यामुळं आणखीन लेट उतरतं. तिकडं मका पण आहे. ही लाईन पहा कशी दिसते. गावठी बोर आहे आमचीवाली. खूप गोड बोर आहे तिचीवाले. आता खूप पटारा पडलेला आहे. मुलांसाठी घेतले असते, पण मुलं खाल्ले का त्याच्यावरती पाणी पिता आणि खोकला येतो. आता ते याला अमोनियम सल्फेट 1 गोणी आणि 1 गोणी युरिया टाकायची आहे. बुधवारी दिवसाची लाईट आली का 1 गोणी अमोनियम सल्फेट आणि 1 गोणी युरिया मिक्स करून टाकायची आहे. म्हणजे हे फुटवे जास्त काढीन आणि कोंब पण टरकन वर येतील. तण पण दिसायला लागलेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं. तर आता पाणी देऊन थोडं तण असं हे करून घ्यायचं, मोठं करून घ्यायचं, जेणेकरून निंदायला खुरपणीसाठी ते चांगलं जाईल. किती छान वातावरण असतं गावाकडं. समोर मंदिर दिसतंय, महादेवाचं मंदिर आहे ते. अजून काम पूर्ण नाही झालेलं त्याचंवालं. आणि महाशिवरात्रीच्या आसपास ते म्हणजे पूर्ण होईल ते. आणि महाशिवरात्रीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राहील त्याचीवाली. इकडं बघा किती सुंदर असा गहू आहे. ऊस होता या क्षेत्रामध्ये. ऊस तुटून गेला, रोटीवेटर मारलं आणि एका दिवसात लगेच पेरून गहू असं वाटत नव्हतं एवढा चांगला येईल. पण खूप सुंदर आलेला आहे. आणि पहिल्यांदाच या क्षेत्रामध्ये गहू केलेला आहे. नाही तर गहू आमचा तिकडं राहतो. इकडं पाणी असतं खूप. मका, ऊस असेच पिकं घेतो आम्ही इकडं. आणि हे बघा, हे थोडं लेट भरलेलं आहे.
बाजूच्या मामांची तोड चालू होती ऊसाची. हे अजून उतरतच आहे. त्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.